मराठी माणसाच्या हक्काचा मुंबईतच अपमान असा संतप्त सवाल जोगेश्वरी पूर्वेतील रहिवाशांकडून विचारला जातोय। के पूर्व विभागातील महानगरपालिका प्रशासनानं रामोडी परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी घरमालकांना दिलेल्या नोटिसा फक्त इंग्रजीत पाठवल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे। या नोटिशीत घराचे अस्तित्व सिद्ध करणारी कागदपत्र केवळ 7 दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना आहेत। मात्र नोटीस मराठीत न देता इंग्रजीत पाठवल्यानं अनेक रहिवाशांना नोटिसीमधील मजकूरच समजला नाहीये। परिणामी आपले घरच गमावण्याची भीती काहींनी व्यक्त केली आहे। या भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक असूनही प्रशासनानं इंग्रजीचा आग्रह का धरला, यामागे दुर्लक्ष की मुद्दामून दुर्भावना असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्र शासन मराठी भाषा सक्तीबाबत कटाक्षाने आदेश देत असताना महानगरपालिका मात्र मुख्यमंत्री आणि भाषेच्या संवर्धनाच्या भूमिकेला हरताळ फासते का हे स्पष्ट दिसते। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून तातडीनं मराठीत नोटिसा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। मुंबईत मराठी भाषा वाचवण्याच्या संघर्षात ही घटना म्हणजे मराठीचा अपमान की अपघात हा प्रश्न आता सारण्यास पडलाय।